आज आपला त्यांना आभाराचा शब्द आहे। मनोज जरांगे पाटील यांची आज नारायणगडावर सभा झाली। या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी 2 ते 3 निर्णय घेतले। ओला दुष्काळ असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल आणि हैदराबाद गैर असेल, या संदर्भात मावळे आले होते। काय ऐकलं आपण इथे? आज मनोज जरांगे पाटलांकडून काय ऐकलं भाषणामध्ये, काय ऐकलं? आम्ही परभणी जिल्ह्यामधून आलेलो आहोत, एरंडेश्वर गावावरून आम्ही आलेलो आहोत। या दसरा मेळाव्यानिमित्त आम्ही इथं गडावरती या ठिकाणी आलेलो आहोत। मनोज जरांगे पाटील हे आमचं आराध्य आहे आणि त्यांनी आमच्या पूर्ण मराठा समाजाची जी केलेली एकजूट, यामधून आमच्या समाजामध्ये झालेली ही एक फार मोठी क्रांती आहे। आणि जे दादा ज्याप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन करतात त्याप्रमाणे आम्ही असणारा वाटचाल करत आहोत। आणि दादांच्या अथक परिश्रमातून आमच्या मराठा समाजाला आरक्षण या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालं आणि इथून पुढे आम्ही दादांच्या सोबत एकजुटीनं खंबीरतेनं राहू। एक मराठा, लाख मराठा। काय ऐकलं भाषणामध्ये? काय ऐकलं भाषणामध्ये? काय ऐकलं मनोज जरांगे पाटील आज काय ऐकलं भाषणामध्ये? काय ऐकलं भाषणामध्ये? जे दादांनी शेतकऱ्यासाठी जे महत्वाचे मुद्दे उठवले ते अतिशय काळानुसार अतिशय महत्वाचे मुद्दे, आणि जे बाबांनी आम्हाला समतेचा, सर्व धर्म समभावाचा संदेश दिला, त्या विचाराशी पायी राहून आम्ही इथून गडावरती पाय उतार होतो। दादाची अवस्था एकदम प्रतिकूल असताना पण दादानी जसं आईचं आणि लेकरांचं नातं असतं तसं दादांनी फक्त लेकरांसाठी गडावर आले आणि त्यांच्या लेकरांना त्यांनी मार्गदर्शन करून जे शेतकऱ्यासाठी मुद्दे सांगितले त्या मुद्द्यावर सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी केली पाहिजे। ज्यांची शेतीत पाणी घुसलंय त्यांच्यासाठी 70,000, ज्यांची जमीन वाहून गेली त्यांच्यासाठी 1,30,000 आणि ज्यांची गुरंढोरं वाहून गेली त्यांच्यासाठी 100% मदत द्यावी, हे असं दादांनी सरकारला आव्हान केले। ते आव्हान शेतकऱ्याचं जे आव्हान शेतकऱ्यांसाठी दादांनी केलेले ते दिवाळीपर्यंत सरकारने मान्य करावं, अथवा नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीला सरकारला सामोरे जायचंय। त्यावेळेस दादा व्यवस्थितपणे त्यांचा खुटा उपटल्याशिवाय राहणार नाही। काय ऐकलं भाषणामधून? काय ऐकलं? ओला दुष्काळ जाहीर करावा, सरकारला हीच विनंती। मनोज दादांनी विशेष करून जे काही शेतकऱ्यांचे कर्जमाफी असेल आणि जे काही आता आपल्या मराठवाड्यामध्ये जी काही पूर परिस्थिती निर्माण झाली होती, तर शेतीला प्रत्येकी एकरला 60,000 रुपये व ज्या नदीलगतची जमीन आहे तिला एकरी 1,30,000 रुपये द्यावे अशी महाराष्ट्र शासनाकडे मनोजदादांनी विनंती केलेली आहे आणि ती दिवाळीपर्यंत पूर्ण मागण्या मंजूर कराव्या। मनोज जरांगे पाटलांच्या भाषणामधून तुम्ही काय ऐकलं? घरी घेऊन काय जाणार होता? दादांनी सांगितलेल्या मोलाचा संदेश आम्ही घरी घेऊन निघालेलो आहेत। शेतकऱ्याबद्दल जागरूक राहा म्हणले आणि एकमेकाला जीव लावा म्हणले, आणि नंतर आपल्या समाजाविषयी बोलणाऱ्याला राजकीय वृत्तीतून उत्तर आम्ही नक्कीच देणार आहोत। भविष्यात दादांनी सांगितलेल्या सगळ्या फॉर्म्युलाची अंमलबजावणी आम्ही मराठा बांधव सगळेच जण करणार आहोत। मनोज दादांकडून तुम्ही काय ऐकलं? घरी सांगितलं की शांतता राखा, म्हणजे कोणाला काही उत्तर देऊ नका, आम्ही आहेत उत्तर देण्यासाठी। बाकी काय आम्ही पुण्याहून आलेलो होतो। आरक्षण असेल, गॅजेट असेल संदर्भात काही भाषण केलेत, घरी घेऊन काय केले आणि तुम्ही काय ऐकले नेमके? समाजामध्ये वाद करू नका दादा म्हणले, आणि जे आपल्या समाजावर अस्तित्वाचे जे प्रश्न उठवते आमच्या मुलाबाळांना जे दादा बोलले, दादांचं म्हणण्यातून आलंय की निजामाचं, विरोधक म्हणतात की निजामाचं गॅजेट घेऊन तुम्ही गुलामीचं गॅजेट स्वीकारले। ह्यांनी काय केले? ह्यांनी पण गुलामीच, ह्यांचे काय इंग्रज कोण लागत होते? ह्यांनी पण गुलामीच आरक्षण स्वीकारलेले ना। दादांनी त्यांना योग्य रीतीने उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे दादावर विश्वास आहे फक्त आमचा। आमच्यासाठी दादा कायम पाठीशी आहेत, आम्हाला कोणाची उत्तर द्यायची गरज नाही। आमच्या वतीने दादा जे आम्हाला विरोध करतात, आमच्या आरक्षणाला विरोध करतात, आमच्या सकल मराठा समाजाच्या वतीने दादा त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहेत। काय ऐकलं तुम्ही आज मनोज जरांगे पाटलांच्या सभेमध्ये? काय ऐकले? जय जिजाऊ जय शिवराय। जरांगे पाटलांनी आजच्या या दसरा मेळ्यामध्ये त्यानं जे आज शेतकऱ्याबद्दल आणि आरक्षणाबद्दल, गोरगरिबाच्या मराठी मुलं प्रशासनामध्ये असले पाहिजे, अधिकारी झाले पाहिजे, जे ज्यांचं स्वप्न आहे ते आज मराठी पुरे करते। खरंच दादा तुमचे स्वप्न तुम्ही जीवाचं रान करून मराठ्यासाठी आरक्षण मिळवलंय, त्यासाठी आम्ही नक्कीच
त्या आरक्षणाचा फायदा घेऊ आणि प्रशासनामध्ये आमचे अधिकारी गोरगरिबाचे मराठीचे अधिकारी म्हणून राहतील हे मी सभेमध्ये ऐकलं आणि शेतकऱ्यासाठी सुद्धा दादा म्हणले की मी मोठा निर्णय घेईन आणि त्यांच्या पाठीमागे सर्व शेतकरी राहतील, सर्व जाती धर्माचे शेतकरी राहतील आणि नक्कीच शेतकऱ्याला न्याय मिळेल त्यांच्या नेतृत्वाखाली। आणि हा दसरा मेळावा एकतेचा, विचाराचा आणि भक्तीचा आहे। या इथे कोणी जाती भेदाचा नाही, काय नाही। हा मेळावा एक मनोज जरांगे पाटलांच्या मेळाव्यामध्ये तुम्ही भाषण ऐकलेलं आहे, काय काय मुद्दे ऐकले तर आता तुम्ही पुढे काय करणार? सर्वप्रथम दसऱ्यानिमित्त सर्व मराठा बांधवांनाच बरोबर महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना दसऱ्याच्या शुभेच्छा दादांनी दिल्या आणि त्याचबरोबर दादांच्या बरोबर आम्ही पण शुभेच्छा देतोय। आणि दादांनी आता सांगितलं की मराठा समाजाला जे 75 वर्षापासून आरक्षणाचा प्रश्न भिजत घोंगडं होतं तो सोडवण्यात दादाला यश आलेलं आहे। कारण तो सोडल्यामुळं आता लोक शासनात तर आहेतच होते मराठा, आता प्रशासनात मुलं जातील आणि प्रशासनात गेल्यानंतर सत्तेत ज्यांची सेवा करता येईल, ज्यांना सहकार्य करता येईल ते सहकार्य करता येईल असं दादांनी सांगितलं। त्याचबरोबर शेतकऱ्याच्या प्रश्नावर त्यांनी महत्वाची जी सूचना केली सरकारला की सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्याची कर्जमाफी करावा, त्याचबरोबर हमीभाव द्यावा, शेतीला नोकरीचा दर्जा द्यावा। हे सगळे प्रश्न जे आहेत ते हृदयाशी निगडीत आहेत, शेतकऱ्याच्या आत्म्याशी निगडीत आहेत। कारण जर ह्या देशाचा पोशिंदा शेतकरी म्हटलं जातं, तो जर टिकला तर देश टिकणार आहे। आणि म्हणून दादांनी सांगितलं की ह्यांचे सगळे प्रश्न सोडवायचे आणि दादा जेव्हा एकदा मनावर घेतात तेव्हा ते तडीस नेतात। सगळ्या महाराष्ट्रालाच नाही तर भारतालाच नाही तर जगाला विश्वास झालेला आहे। कारण एवढं मोठं नेतृत्व आहे की ह्यांचा शब्द आता प्रत्येक राजकारण्याला पण झेलावा लागतोय। आणि याच्यातून आता आम्हाला असं वाटतंय की दादांनी इथून जाहीर केलेलं आहे हा शक्ती आणि भक्तीचा संगम आहे, हा नगद नारायणाचा हे गड आहे आणि ह्या गडावरती दादा बोललेले, दादा शब्द खरा करून दाखवतील आणि शासनाने देखील त्याची दखल त्वरित घ्यावी आणि दिवाळीच्या आत शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी। शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत आता पाहतो आपण की टीव्हीवर पाहिलेलं आहे, अख्ख्या मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रात दुष्काळ म्हणजे पाण्याने किती थैमान घातलेलं आहे। शेतकरी अक्षरशः नष्ट झाल्यासारखा झालेला आहे, शेतकऱ्याच्या घरात काहीच राहिलेलं नाही, खायला अन्न राहिलेलं नाही आणि हा प्रश्न दादांनी उचललेला आहे। आता दादा तडीस नेतील, शेतकरी देखील साथ देतील एवढं दादांनी सांगितलेलं आहे। मनोज दादांच्या भाषणामध्ये तुम्ही आज काय मुद्दे ऐकले? मनोज दादांचं भाषण आज सर्व मुद्द्यांना अर्थाने स्पर्श करणार होतं। सगळ्यात महत्त्वाचा संदेश जर त्यांनी काय दिला असेल मराठा समाजाला तर शासक आणि प्रशासक बना। आरक्षणासाठी मराठा समाजाचा संघर्ष चालू आहे, परंतु आरक्षण मिळालं तरी आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शिक्षण जर आपण घेतलं तर आरक्षणाच्या माध्यमातून आपण शासक आणि प्रशासक बनू शकतो आणि त्यामुळे तो संदेश आज समाजाला दिलेला सगळ्यात महत्त्वाचा आहे। दुसरी गोष्ट, सध्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्यालगत जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ आहे, प्रचंड नुकसान अतिवृष्टी आणि महापुराच्या माध्यमातून झालेलं आहे। शेतकऱ्यांची पिकं वाहून गेलेली आहेत, शेतकऱ्यांची घरं वाहून गेलेली आहेत, शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत। हे सगळं नुकसान शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशा प्रकारची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे। त्यामुळे समाज आणि शेतकरी या दोन्हींच्या दृष्टिकोनातून आजचा मेळावा फार महत्त्वाचा आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी मराठा समाजाला आणखीन एक महत्त्वाचा संदेश दिलेला आहे की आपण ज्यावेळेस शेतकऱ्यांना मदत द्यायला जाऊ त्यावेळेस जात पाहू नका, कारण समाज जोडण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि आपल्या डोळ्यासमोर फक्त शेतकरी असला पाहिजे। तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, तो शेतकरी आहे आणि त्याच्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे। त्याला संकटाच्या काळात आधार मिळाला पाहिजे, आपण धीर दिला पाहिजे, कारण शेतकरी हा देशाचा जगाचा पोशिंदा आहे, त्याला आधार देणं हे आपलं काम आहे। त्यामुळे आजच्या मेळाव्यातून शेतकऱ्यांसाठी आणि समाजासाठी अतिशय मोलाचा संदेश पाटलांनी दिला। आज मनोज जरांगे पाटलांच्या भाषणामध्ये तुम्ही काय ऐकले, कोणते कोणते मुद्दे महत्त्वाचे होते? भाषणामध्ये काय ऐकले? आज आरक्षणाचा मुद्दा तर महत्वाचा होता। आरक्षणाचा मुद्दा आहे हैदराबाद गॅजेटनुसार आता बरेच मराठा समाज त्या आरक्षणामध्ये गेलेला आहे आणि विशेष म्हणजे जे आसमानी सुंदर संकट आलेलं आहे शेतकऱ्यावर, त्यात वाला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 70,000 रुपये मदत द्या। आणि जे मुद्दे 7 मुद्दे मांडले दादांनी ते एकदम योग्य मांडलेत, कारण आज शेतकऱ्याची एवढी बिकट परिस्थिती झालेली की आज काही शेतकऱ्याला खाण्याची पंचायत आहे, राहण्याची पंचायत आहे। आता आमच्या आसपासच्या सर्व गावांना आता रस्ते बंद होते, आता प्रशासनाने हे मेळाव्यामुळे काही रस्ते चालू केले, अक्षरशः संपर्क तुटले होते काही गावाचे। एवढी भीषण परिस्थिती पावसामुळे झालेली आहे। त्यामुळे दादांनी जे मुद्दे मांडले ते एकदम रास्त मुद्दे मांडलेले आहेत आणि ते शासनाने मुद्दे
मंजूर करावे, जे शेतकऱ्याचं जे या शेतकऱ्याला जे नुकसान भरपाई म्हणले दादा, हे एकदम आधी दिवाळीची आत द्यावी, कारण आज रुपये ही खर्चायला नाही शेतकऱ्याकडे, त्याच्यामुळं ते तात्काळ मदत द्यावी शासनाने, एवढीच आमची अपेक्षा आहे. तुम्ही देखील आज दसरा मेळाव्याला आले होते, काय ऐकलं तुम्ही देखील आले होते मेळाव्याला? आम्ही ऐकलं जरांगे साहेबांना म्हणलं शेतकऱ्याच्या मुलाला 10,000 रुपये पेमेंट द्यायचं. ते शेतकऱ्याचा 1 एकर असो, छोटा असो मोठा असो, सगळ्याला जे शेती करील त्याला 10,000 रुपये पेमेंट द्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट शेतमजुराला बी सगळे लग्न नांदेड लिमगाव ते 10,000 पाहिजे, असं हे मुद्दा पटला आम्हाला. का तर शेतामध्ये माणूस धकना झालाय कामाला, जितके शेतामध्ये पैसे देतील तितकं शेतामध्ये काम करतील लोक, तर ते 10,000 रुपये पेमेंट पाहिजे. हर शेतकऱ्याच्या पोराला उद्याच कामाला लागतात पोरग, नाही तर वट्ट्यावर लग्न होईनात काय नाही, नुसते वट्टे बस स्टँड भरून टाकले त्याने. नक्कीच या ठिकाणी बघू शकतो, मुस्लिम समाज असतील, धनगर समाज किंवा इतर समाज असेल, सर्व समाज बांधव या ठिकाणी दसरा मेळाव्याला आले होते. मनोज जरांगे पाटलांनी नारायणगडवरून ओला दुष्काळ असेल, हैदराबाद गॅजेट असेल किंवा इतर काही शेतकऱ्यांच्या मागण्या असतील, फॅक्टरी असेल, त्याचबरोबर इतर काही जमिनी खरडून गेल्या त्यांच्या संदर्भातली मदत असेल, संपूर्ण घोषणा केली. जर सरकारने दिवाळीच्या आतमध्ये पूर्ण नाही केलं तर आम्ही सरकारला उकरून लावू किंवा सरकारला इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरून दिलाय. आगामी निवडणुकांमध्ये देखील त्यांना हिसका दाखवा असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणलेत. या संपूर्ण मागण्या रास्त आहेत असं समाज बांधवांनी ठिकाणी सांगितलेलं आहे. मेन मुद्दा याचा त्या पगारीचा, शेतकऱ्याच्या मुलाला पाहिजे, जे शेती करते काम करते त्याला 10,000 रुपये पेमेंट पाहिजे. शेतकऱ्याला देखील 10,000 रुपये, विशेष विद्यार्थ्यांना मदत मिळाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. मुंबई तक साठी नारायणगडावरून योगेश काशीद, बीड.